हे मी एबीपी माझाच्या कट्ट्यावरतीच पाहिलेलं होतं. त्यामुळे तुम्ही 10 प्रिन्सिपल्स समोर ठेवायची आहेत. एक 0 आवर्स ऑफ टाइमपास, म्हणजे इंटरनेट मोबाईलवर कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी पहा, पण 0 आवर्स डिस्ट्रक्टिव्ह गोष्टीवर पहा. कारण 12वीचं शिक्षण होईतोपर्यंत मुलं 20,000 तास इंटरनेटवरती आहेत आणि त्यात 1 लाख ते पोर्नोग्राफी क्लिप पाहतायत. परवा मी मुक्ता पुंत आंबेकरांचं आर्टिकल वाचलं की 10वीतल्या मुलाला रात्रभर इंटरनेटवर होता, त्याला पॅन्टमध्ये त्याने सुसू केलेली सुद्धा कळाली नाही, म्हणून आईने तिला डॉक्टरकडे घेऊन आलेलं. त्यामुळे ह्या गोष्टीपासून जपून राहा. 1 hour ऑफ एक्सरसाइज. इथं दिनेश आणि सूरज दोन्ही सूर्याची नावं असणारी मुलं बसलेली आहेत. ओम ह्राम ह्रीम रोम रौम रहा करून सुरुवात करा. रोज फक्त 2 सेट 12-12 सूर्यनमस्कारांचे करा. मित्र रवी सूर्य भानू खगभूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. 2 सेट सूर्यनमस्कार, तुमची बॉडी एकदम फ्लेक्झिबल होईल आणि तुम्ही दिवसभर अलर्ट राहात. 2 कप्स ऑफ ग्रीन टी. म्हणजे ग्रीन टी मी ऍडव्होकेट करत नाहीये, परंतु नाही फ्रेश राहतो मी. दिवसभर माझं जे ऑक्सिडेशन आहे ते कमी होतं. यातल्या कुणीही मगाशी चहा कुणीही पिलं नाही, त्यामुळं म्हणजे दुधाचा चहाऐवजी ग्रीन टी किंवा ब्लॅक टी प्रिफर करा. 4 शॉर्ट मेंटल ब्रेक्स. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. 3 liters ऑफ वॉटर. पाणी पिण्याच्या बाबतीत, कारण परीक्षेच्या वेळेला याचं खूप महत्वाचं नियोजन आहे. 4 शॉर्ट मेंटल ब्रेक्स. 5 स्मॉल मील्स. छोटी छोटी फळं खायला पण शिका. काय खूप महागडं खायची, कारण पण वडा मिसळ भजी हे कृपया खाऊ नका. मी हे ॲडवाइज करत नाही, कारण अन्सार शेखनी त्या उदाहरणात सांगितलं होतं त्याला कशा परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीत राहायला लागायचं. 6 AM टाइम टू गेट अप. 7 minutes ऑफ लाफ्टर. हसा खूप, फ्रेश होण्यासाठी खूप महत्वाचं आहे. 8 hours ऑफ वर्क किंवा स्टडी तुम्हाला जो काय करायचा आहे. 9 minutes ऑफ मेडिटेशन. शिस्त लावून घ्या. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट.